कोणाचं कौतुक करणं सोपी स्किल नाहीये. इज्जत काढणं, गॉसिप करणं खूप सोपं आहे. हा माझा ओ निगेटिव्ह ब्लड डोनेशन रिलेटेडचा फिल्म आहे. आणि एकदा काय झालं होतं की मी ऑफिसवर होतो आणि एक व्यक्ती आले आणि ते म्हणाले की अरे कुशल, तू ओ निगेटिव्ह ब्लड डोनेट जे करतो त्याचं पोस्ट का टाकतो, का शेअर वगैरे करायची गरज आहे तुला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक वगैरे तुझ्या फेसबुक पोस्ट. तर मी त्यांना काय बोललो की तुमचा पर्स्पेक्टिव्ह तसा चुकीचा नाही आहे, पण मी त्यांना एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. तर मी त्यांना काय बोललो ते मी इकडे सांगायचा प्रयत्न करतो. सो मी त्यांना काय म्हटलं की आज आपला जो एक्सपोजर आहे एका व्यक्तीचा, इट कॅन बी न्यूज, इट कॅन बी नाही का ऑनलाईन न्यूज चॅनल और न्यूजपेपर किंवा सोशल मीडिया पोस्ट म्हणा किंवा जनरल आपलं जे एक्सपोजर आहे युट्यूब, व्हॉट्सअप एक्सेट्रा, प्रत्येक ठिकाणी खूप जास्त कंटेंट निगेटिव्ह आहे. म्हणजे इट कॅन बी रिलेटेड टू एनी पॉलिटिक्स, इट कॅन बी रिलेटेड टू प्रॉब्लेम्स. त्याच्या अंडर खूप गोष्टी आहेत खरं प्रॉब्लेमच्या अंडर सुद्धा, की रेप केसेस, मर्डर केसेस, करप्शनचे केसेस. तुम्ही जर नीट स्टडी कराल ना, तुम्हाला लक्षात येईल की ऑनलाईन कंटेंट मेजर आहे ना, तो डिप्रेसिव्ह आहे. मॅक्झिमम पर्सेंटेज लाईक 70% माईट बी निगेटिव्ह ओनली. त्याचा प्रॉब्लेम नाही एवढा खूप जणांना. तो तुम्ही आज म्हणजे न्यूज चॅनल बघायला रेडी आहे, उद्या न्यूजपेपरमध्ये तेच बातमी ऐकायला रेडी. बट एक व्यक्ती जो इमर्जन्सी केसमध्ये नाही का, माझं ओ निगेटिव्ह, मी असं प्लॅन करू शकत नाही की मला उद्या कॅम्पमध्ये करायचं, मला कॉल आला इमर्जन्सीचा, तर मी टीमला माझी माहिती आहे, घरच्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारा वाटलं तर, की मी 2 तासात वगैरे नाही का वेळ काढून सुद्धा गेलोय, कधी कधी प्लॅन शेड्यूल मधनं वेळ काढून गेलोय एखाद्या अननोन व्यक्तीसाठी ब्लड डोनेट करायला. तर मला असं वाटतं की जर हे काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी देव माझ्याकडनं करून घेतोय, तर ती पोचली पाहिजे थोड्या लोकांपर्यंत. इनफॅक्ट जे हे न्यूज चॅनल वगैरे सगळे ते करत, त्यांनी पण उलट ही गोष्ट पुढे आणली पाहिजे. बिकॉज दिस इज नॉट अ जोक ना, की आज माणसं स्वतःच्या भावाला, स्वतःच्या नवऱ्याला मर्डर करतात आणि एक व्यक्ती अननोन लोकांसाठी रक्त देऊन येतोय त्याच्या शेड्यूल मध्ये. तर इज इट नॉट म्हणजे कौतुक करण्याचीच गोष्ट आहे. म्हणजे काय मी पाप तर करत नाहीये आणि ती गोष्ट मी शेअर करतोय. मे बी 1-2 जण इन्स्पायर होतील. काही लोकांना ब्लड डोनेट गरज पडली, ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात, मी त्यांना हेल्प करेन. सो ही पॉझिटिव्ह गोष्ट करताना जर तुम्हाला क्रिटिसिझम करायचंय, त्याचं पण तुम्हाला नाही का, म्हणजे माझं मनोबल जर खच्ची करायचंय, तर त्या व्यक्तीने खरं स्वतःला विचारलं पाहिजे एकदा, तू काय केले का समाजात एवढं चांगलं काय? किंवा मी तर म्हणतो चला समाजात काहीच करू नका, काही झिरो करा, बट तुम्हाला जर चांगल्या गोष्टीचं कौतुक करता येत नसेल ना, तर खच्चीकरण करू नका. एवढंच वाटतं. माझं कौतुक करणं सोपी स्किल नाहीये. इज्जत काढणं, गॉसिप करणं खूप सोपं आहे.